जयो कुंज बिहारी जयो गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी जयो गिरिवरधारी जयो यशोदा नंदना जयो ब्रज जनरंजना जयो यशोदानन्दना जयो व्रज जनरञ्जना जयो जमुनातिरावनचारि जयो कुन्दबिहारी जयो जमुनातिरावनचारि जयो कुन्दबिहारी जयो राधा माधव जयो कुन्दबिहारी जयो श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्दा श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा माधव श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भव तुमे जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय प्रभुपाद प्रभुपाद
प्रभुपाद प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आपण भागवतम स्कंद 1 अध्याय क्रमांक 7 बघत आहोत। द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थाम्याला झालेली शिक्षा। तर आपण मागच्या वेळेस पाहिलं की कशा प्रकारे अश्वत्थाम्याने सगळ्यात पहिली चूक केली, जी की धर्माच्या साऱ्या तत्वांच्या विरुद्ध जाऊन पांडवांच्या झोपलेल्या बेसावत लहान असणाऱ्या आणि ज्यांच्या हातात कोणतंही हत्यार नव्हतं अशा लहान 5 मुलांना अश्वत्थाम्याने त्यांच्या झोपेमध्ये मारलेलं आहे आपल्या स्वामीला प्रसन्न करण्यासाठी। आणि आपण बघतो नंतर दुसरी चूक केली त्यांनी, ज्या वेळेस अर्जुन ऑलमोस्ट त्याला पकडणार होता त्यावेळेस अर्जुनाच्या विरुद्ध त्याने ब्रह्मास्त्र सोडले आणि भगवंत कृष्णांच्या कृपेने अर्जुनाने पण ब्रह्मास्त्र सोडून त्या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राला न्यूट्रलाइज केले किंवा क्षमवले। आणि त्यानंतर आपण बघतो की अश्वत्थाम्याला
फायनली अर्जुनाने पकडलेला आहे. एक मिनिट. आणि भगवंत कृष्ण आपला आपले मत सांगत आहेत अर्जुनाला, की कशा प्रकारे धर्माचं पालन, धर्माची तत्व कोणती, आणि युद्धामध्ये क्षत्रिय धर्मामध्ये पण या धर्माच्या तत्वांचं पालन करूनच युद्ध केलं जायचं अगोदर. तर इथून आपण सुरुवात करू आजच्या चर्चेची. कुणाचा काही प्रश्न वगैरे आहे आतापर्यंत आपण मागच्या वेळेला जी चर्चा केली त्याच्यावर, किंवा जे रिवाइज केलं त्याच्यावर कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. कृपया तुम्ही हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. मत्तं प्रमत्तं उन्मत्तं सुप्तं मत्तं 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 प्रमत्त मत्तं प्रमत्तं सुप्तं मत्तं प्रमत्तं उन्मत्तं मत्तं मत्तं प्रमत्तं प्रमत्तं उन्मत्तं सुमत्तं सुप्तं बालं श्रियं जडम् सुप्तं सुप्तं बालं बालं प्रियं प्रियं जडं जडं प्रपन्नं विरथं भीतं प्रपन्नं प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवित् न हन्ति रिपुं धर्मभितं धर्मवित्। आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. मी वाचू? हरे हा कृष्ण प्रभुजी. हा हा. क्षितिजा माताजी तुम्ही हा वाचा, माधुरी माताजी तुम्ही पुढचा श्लोक वाचा. हरे कृष्ण. बरं चालेल. हरे कृष्ण प्रभुजी. श्रीला हरे प्रभुपाद की जय. जो धर्माची तत्वे जाणतो तो असावध, उन्मत्त, झोपलेला, शरणागत, रथहीन झालेला असतो. असा शत्रू तसेच स्त्रिया, बालक, वेडा यांना कधीही ठार करत नाही. तात्पर्य: हा. धर्माची तत्वे जाणणारा योद्धा संरक्षण शत्रूला ठार करीत नाही. पूर्वी धर्माच्या तत्वानुसार युद्धे लढली जात असत. इंद्रिय तृप्ती हा त्याचा विषय नसे. त्यावेळी मदमन, सुप्त इत्यादी उल्लेख केल्याप्रमाणे शत्रूची अवस्था असेल तर त्याला ठार केले जात असे. असे हे धर्मयुद्धाचे काही नियम आहेत. पूर्वी स्वार्थी राजकारणी पुढाऱ्यांच्या लहरीने कधीही युद्ध केले जात नसे, आणि युद्ध लढले गेले तर ते दुराचाररहित धर्मतत्वांवर लढले जात असे. धर्मतत्वानुसार झालेली हिंसा तथाकथित अहिंसेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. फक्त एक छोटस करेक्शन. त्यावेळी म्हणजे त्या काळामध्ये मदमत्त, मदमत्त म्हणजे जे वेडे झालेले आहेत, सुप्त हा इत्यादी, मदमत्त. इत्यादी वर उल्लेख केल्याप्रमाणे जर शत्रूची अवस्था असेल तर त्याला ठार केले जात नसे. याचा अर्थ आहे की तो व्यक्ती आता त्याच्या भानावर नाहीये आणि युद्ध करण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. जर असे असेल तर त्याला सोडून दिलं जायचं, त्याला ठार नाही केलं जायचं. त्याचप्रमाणे जे कोणते युद्ध व्हायचे ते कोणत्याही नेत्याच्या लहरीप्रमाणे नाही व्हायचे, की याचा अपमान झाला किंवा याला योग्य नाही वाटलं म्हणून युद्ध केलं. तर ते केवळ आणि केवळ धर्मांच्या आधारावर केलं जायचं. आपण एक फरक पाहतो की आधीच्या युगांमध्ये जे असुर होते, जसं की तुम्ही हिरण्यकशिपूचं उदाहरण बघा, रावणाचं उदाहरण बघा, किंवा दुर्योधनाचं उदाहरण बघा, यांना पण धर्माच्या तत्वांचं ज्ञान होतं, आणि जे बेसिक धर्मांचे जे तत्व असायचे मूलभूत, ते ते पण पालन करायचे. उदाहरण तुम्हाला देतो की आपल्या सगळ्यांना जरासंध माहित आहे. जरासंध कोण होता? क्षितिजा माताजी, दीपाली माताजी. कंसाचे सासरे होते का? हा, करेक्ट. कंसाचे हा. सासरे होते. आणि जरासंधांच्या ज्या दोन मुली होत्या त्या कंसाला पत्नीच्या रूपात दिलेल्या होत्या. तर कंस हा जरासंधाचा जावई होता. तर आपण बघतो की जरासंधाला खूप राग आलेला ज्या वेळेस कृष्णाने कंसाला ठार केलं, आणि ज्याच्यामुळे त्याच्या दोन्ही मुली ह्या विधवा झाल्या. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की कृष्ण जिथे कुठे असेल
तिथे आक्रमण करायचं. आणि जरासंधाचं आक्रमण मथुरेवर एक मेन कारण होतं, मुख्य कारण होतं, ज्यासाठी जरासंध आणि त्यासारख्या बाकीच्या असुरांनी केलेले आक्रमण, ज्यासाठी मथुरावासियांचं रक्षण करण्यासाठी कृष्णाने पूर्ण जी मथुरावासी नगरी होती ती द्वारकेला मूव्ह केली, द्वारकेला शिफ्ट केलं एका रात्रीतून. आणि आपण बघतो की हा जरासंध एवढा असुरिक प्रवृत्तीचा असून पण ज्यावेळेस त्याच्या समोर अर्जुन, भीम आणि कृष्ण हे एका ब्राह्मणांच्या रूपामध्ये गेले त्याला भिक्षेची मागणी करण्यासाठी, त्यावेळेस जरासंधांनी त्यांना पाहून ओळखलं की हे ब्राह्मणांच्या रूपात जरी आलेले असेल तर यांची शरीर यष्टी पाहून आणि यांच्या अंगावर असलेले वेगवेगळ्या युद्धांच्या घावाचे निशाण पाहून, वेगवेगळ्या हत्यारांचे घेतलेले घाव जे आहेत अंगावर त्यांचे निशाण पाहून जरासंधाने लगेच ओळखलं की हे ब्राह्मण नाही आहेत तर हे क्षत्रिय आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस जरासंधाने भिक्षा देऊ केली या तिन्ही व्यक्तींना, कारण ते ब्राह्मणाच्या रूपात आलेले होते, त्यावेळेस काय मागितलं अर्जुनाने जरासंधाला कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे? कोणती गोष्ट मागितली? जरासंधाला मागितलं की तुम्ही भिक्षेच्या रूपामध्ये आमच्याशी युद्ध करा. आणि जरासंधाने त्यावेळेस ओळखलं होतं की हे ब्राह्मण नाही, तर त्यांनी लगेच सांगितलं की हे तुम्ही अर्जुन, भीमसेन आणि कृष्ण आहात. तर त्यावेळेस जरासंधाने त्यांच्याशी जशास तसं युद्ध करण्यास नकार दिला. एकतर तुम्ही हातामध्ये शस्त्र घ्या, नाहीतर मी हातातलं शस्त्र टाकतो, आणि जर तुम्हाला दोन्ही हातांनी असंच युद्ध करायचे तर मी पण बिना कोणत्या शस्त्राच्या दोन्ही हातांनीच केवळ युद्ध करेल. आणि त्यावेळेस त्यांनी अर्जुनाशी लढाई करण्यास नकार दिला की अर्जुन हा माझ्यापेक्षा छोटा आहे वयाने आणि त्याच्यामध्ये शक्तीने पण, त्याच्यामुळे तो माझ्याशी लढण्यास योग्य नाहीये. आणि कृष्णाशी मी लढणार नाही, कारण जरासंध म्हणाला की या व्यक्तीचं कुळ मला माहित नाहीये, क्षत्रियांच्या घरात जन्मला, परत वैश्यांच्या घरामध्ये वाढला, तर योग्य कुळ माहित नसल्यामुळे तो पण माझ्याशी लढण्यासाठी पात्र नाहीये. परंतु भीमसेन तो माझ्या शक्तीसाठी, ताकदीसाठी चांगला मॅच आहे, आणि त्याच्यामुळे मी भीमसेनशी युद्ध करेन. आणि भीमसेन यांच्याशी युद्ध करण्याच्या अगोदर जरासंधाने भीमसेन याला गदा देऊ केली आणि त्यांच्यामध्ये गदा युद्ध झालं. आणि त्यानंतर ज्यावेळेस गदा हातातून पडली वगैरे, त्यावेळेस जरासंधाने वार न करता आपली पण गदा ठेवून दिली आणि मग भीमसेनाशी हाताने युद्ध करण्यास सुरुवात केली, मुष्टियुद्ध. आणि त्यानंतर आपण बघतो भगवंत कृष्णाने कशा प्रकारे युद्ध बराच काळ चाललं. आणि त्यानंतर भगवंत कृष्णाने भीमसेनाला एक युक्ती दिली की ज्याप्रमाणे गवताचं एक पान दोन भागामध्ये विभाजित करता येतं, त्याचप्रमाणे मग भीमसेन यांना कळून चुकलं की कशा प्रकारे जरासंध हा पण जन्मतःच दोन भागांमध्ये शरीर विभागलेलं होतं, आणि जरा नावाच्या एका राक्षसीने ते दोन भाग एकत्रित करून त्यांना शिवून जरासंध हा बनलेला होता. तर त्याचप्रमाणे जरासंधाचे परत दोन भागामध्ये भीमसेनाने विभाजन केलं आणि तो ठार झाला. तर आपण बघतो की अशा प्रकारचे जे असुर होते त्यांना पण धर्मतत्वांचं ज्ञान होतं की कशा प्रकारे आपण ज्या व्यक्तीकडे कोणतंही कोणतंही हत्यार नाहीये, निर्हत्यारा व्यक्तीशी आपण हत्यार घेऊन लढू शकत नाही. आपण पण एकतर हत्यार त्यागलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीला कोणतं तरी अस्त्र दिलं पाहिजे जेणेकरून तो आपल्याशी लढण्यासाठी बरोबरीचा असावा. त्याचप्रमाणे आपण बघतो की दुर्योधन ज्या वेळेला अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भीष्म प्रतिज्ञा केली भीष्माने की 5 बाणांनी दुसऱ्या दिवशी ते 5ही पांडवांना ठार करतील, आणि दुर्योधनाने ते 5 बाण सांभाळून ठेवण्यासाठी आपल्यासोबत घेऊन गेलेला होता आपल्या कॅम्पमध्ये, तंबूमध्ये. आणि त्यावेळेस भगवंतांच्या आज्ञेने अर्जुन ज्यावेळेस कौरवांच्या कॅम्पमध्ये जातो त्यावेळेस दुर्योधन अर्जुनाचं स्वागत करतो. त्यावेळेस युद्ध सुरू आहे, पण युद्ध कधी सुरू आहे? दिवसा, सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत. परंतु सूर्यास्त झाल्यानंतर एकमेकांच्या कॅम्पमध्ये पण जाण्यासाठी मुभा होती, आणि त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीला शत्रू असं समजलं जायचं नाही.
त्यावेळेला आपला लहान भाऊ अर्जुन आलेला पाहून दुर्योधनाने त्याला विचारले की हे अर्जुन, तू कशासाठी आलायस? तुला काही मदत पाहिजे का? तुला हे राज्य पाहिजे का? मी युद्ध थांबवू का? ही गोष्ट दुर्योधनाने अर्जुनाला विचारली. याच्यावरून आपल्याला हे कळतं की अतिथी देवो भव कशा प्रकारे या धर्माच्या तत्वांचं पालन केलं जायचं. आणि अर्जुन जर त्यावेळेस म्हटलं असतं की आपण हे युद्ध थांबवू, तर दुर्योधनाने निश्चित थांबवलं असतं. पण अर्जुन हा क्षत्रिय धर्माचं पालन करणार असल्यामुळे कशा प्रकारे तो युद्ध थांबवण्यासाठी सांगू शकेल. विशेषतः ज्या वेळेस ते युद्ध व्हावं ही भगवंतांची इच्छा होती. मग अर्जुनाने सांगितलं की मला युद्ध नाही थांबवायचं, पण भीष्मदेवांनी आपल्याला दिलेले जे 5 बाण आहेत ते 5 बाण मला पाहिजे आहेत. आणि दुर्योधनाला लगेच कळून चुकलं की हे निश्चित भगवंत कृष्णाचंच काम आहे. त्याशिवाय अर्जुनाला कसं काय कळालं की माझ्याजवळ हे 5 बाण आहेत. आणि ज्याप्रमाणे अतिथीने मागितलेली कोणती भिक्षा नाकारत नसायचे, दुर्योधनाने अर्जुनाने मागितलेली ती भिक्षा पण नाकारली नाही आणि त्याला ते 5 बाण दिले. तर सांगण्याचा अर्थ असा की असे महान असुर पण धर्माच्या तत्वानेच वागायचे. जे मूलभूत तत्व होते, सगळेच नाही, मूलभूत तत्व. जसं दुर्योधनाकडून पण काही चुका झाल्या, जसं द्रौपदीचा अपमान वगैरे, जेणेकरून त्याचं आणि बाकीच्या कौरवांचं पण अधःपतन झालं आणि शेवटी त्यांना मृत्यूस सामोरं जावं लागलं. परंतु जे धर्माच्या तत्वानुसार जे युद्धाचे नियम होते, त्या मूलभूत तत्वांचं पालन जरूर हे सर्व क्षत्रिय योद्धे करायचे. परंतु प्रभुपाद सांगतात की आजकालचे जे युद्ध लढले जातात, सामान्य सैनिक युद्धभूमीवर असतात आणि जे नेते असतात युद्ध गाईड करणारे, ते कुठेतरी दूर आरामशीर जागेमध्ये, सुरक्षित जागेमध्ये बसलेले असतात. आधीच्या काळात तसं कधीही नसायचं. ते धर्माच्या तत्वानुसार नाहीये. धर्माच्या तत्वानुसार जे लीडर आहेत, जे नेते आहेत, त्यांनी युद्धामध्ये हे करायचं असतं, लीड करायचं असतं. जसं आपण आता आधुनिक काळातल्या इतिहासामध्ये पण पाहतो, ज्यावेळेस शिवाजी महाराज असो, इवन मुघलांच्या काळामध्ये, पेशव्यांच्या काळामध्ये जे युद्ध व्हायचे, जे राजे असायचे, नेते असायचे, ते युद्धामध्ये समोर असायचे त्यांच्या सैनिकांच्या. तर आपण पुढे जाऊ. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण प्रभुजी. एक हरे प्रश्न. कृष्ण. हा, हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. हे विचारायचं होतं प्रभुजी की कर्णाला मग का निहत्या मारलं आणि द्रोणाचार्याला सुद्धा, आणि ते सुद्धा कृष्णाने. सी, कर्ण हा जरी त्याच्या आर्चरी किंवा त्याच्या युद्धविद्येमध्ये जरी प्रवीण असला, तरी काही काही जे मूलभूत सगळ्या तत्वांचे जे मूलभूत तत्व आहे त्याचं पालन करण्यामध्ये तो असमर्थ ठरला. कशा प्रकारे? ज्या वेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध होणार होतं, भगवंतांनी कर्णाला कळवलं होतं प्रत्यक्षात की हे कर्ण, की तू कुंतीचाच मुलगा आहेस आणि हे 5 पांडव हे तुझे भाऊ आहेत. आणि ही पण ऑफर दिली गेलेली की जर पांडवांचा या युद्धामध्ये विजय झाला तर युधिष्ठिर महाराज नाही, कर्ण हा राजा होईल. परंतु कर्णाने हे म्हटलं की मी दुर्योधनाचं मीठ खाल्लेलं आहे, कारण त्यांनी मला कठीण काळामध्ये मदत केली आहे. गोष्ट कर्ण विसरला की दुर्योधनाचं जरी मीठ खाल्लेलं असेल तरी अंततः ते मीठ कुणापासून येत आहे, प्राप्त झालेलं आहे, भगवंतांपासून प्राप्त झालेलं आहे. आणि भगवंत कृष्ण जर सांगत आहेत की तू दुर्योधन हे अधर्माचं पालन करत आहे, तू त्याची साथ देऊ नको, तू धर्माचं पालन करणाऱ्या पांडवांच्या सोबत राहा, तर तो जो उपदेश आहे बाकीच्या कोणत्याही शास्त्रिक उपदेशांपेक्षा श्रेष्ठ आहे, भगवंतांनी दिलेली आज्ञा. त्याच्यामुळे आपण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये बघतो, भगवंत कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. भगवंतांनी दिलेली आज्ञा ही बाकीच्या कोणत्याही तत्वांपेक्षा, कोणत्याही कन्सिडरेशन पेक्षा त्याला जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तर ते समजण्यामध्ये कर्ण हा अपयशी राहिला आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं जे मृत्यू आहे त्यास आमंत्रण दिलं. दुसरी गोष्ट,
ज्या वेळेस द्रौपदीचा अपमान झाला, खऱ्या क्षत्रिय तत्वांप्रमाणे कर्णाने पण त्यावेळेला विरोध करायला पाहिजे होता, की एका अबला स्त्रीचा, जी की त्यावेळेला त्या राजसभेमध्ये येण्यासाठी पण योग्य अवस्थेमध्ये नव्हती, तिला जबरदस्तीने आणून अपमानित करण्यात येत आहे या राजदरबारामध्ये. आणि खऱ्या कोणत्याही क्षत्रियाने त्यावेळेस सहन करायला नको नको होतं. आणि ते पण एक कारण सांगितलं जातं, ज्या वेळेस कर्ण, भीष्म, द्रोणाचार्य आणि बाकीचे जे कोणते त्या राजसभेमध्ये उपस्थित होते, त्या सर्वांनी आपलं जीवन काल कमी करून घेतला त्या अपमानाच्या वेळेस, शांत राहून आणि शांतपणे तो पाहून. तर कर्णाबद्दल हे झालं. द्रोणाचार्यांबद्दल पण, की एकतर सांगितलं की त्यांनी, असं सांगितलं जातं की एक महान ब्राह्मण होते, त्यांनी त्यांच्या शत्रूच्या मुलाला पण युद्धकलेचं पूर्ण प्रशिक्षण दिलं. दृष्टद्युम्न, जो की द्रौपदीच्या वडिलांचं नाव काय होतं? द्रुपद. द्रुपदाचा जो मुलगा होता दृष्टद्युम्न, ज्याचा की जन्म झाला होता केवळ आणि केवळ द्रोणाचार्यांच्या मृत्यूसाठी, त्या दृष्टद्युम्नाला पण युद्ध कला आहे त्याचं प्रशिक्षण द्रोणाचार्याने दिलं, हे माहीत असून पण की हा व्यक्ती माझ्या मृत्यूचं कारण ठरेल, तर त्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या तत्वांचं जरूर पालन केलं. परंतु अशा वेळेस अधर्माचं पालन करणाऱ्या लोकांची साथ दिली, विशेषतः दुर्योधनाची. ज्या वेळेला एका पतिव्रता, आणि केवळ पतिव्रताच नाही तर भगवंतांच्या शुद्ध भक्त असलेल्या स्त्रीचा भरसभेमध्ये अपमान होत आहे, द्रोणाचार्यांनी पण त्याचा विरोध केला नाही. तर भगवंत कृष्णाला हे दाखवून द्यायचं होतं कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये, की तुम्ही कितीही महान योद्धे असाल, कितीही महान युद्ध कलेमध्ये निपुण असाल, जर तुम्ही अधर्माची साथ दिली आहे, तर पराजय, तुमचा अंत हा निश्चित आहे. आणि त्याचमुळे एवढे मोठे मोठे युद्ध कौरवांच्या बाजूने असून पण त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेस कर्णाने प्रोटेस्ट केलं, किंवा नंतर अश्वत्थाम्याने पण प्रोटेस्ट केलं द्रोणाचार्यांना कशा पद्धतीने मारण्यात आलं त्याबद्दल, त्यावेळेस भगवंतांनी त्यांनी धर्माकडे डोळेझाक केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची पण जाणीव करून दिली. की ज्यावेळेस कर्णाला मारताना त्याच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी विरोध केला अर्जुनाने बाण मारण्याच्या अगोदर, त्यावेळेस कृष्णाने अधर्माचं साथ दिलेल्या वेगवेगळ्या क्षणांची कर्णाला आठवण करून दिली, की त्यावेळेस तुझा जो धर्माची तत्व होती पालन करण्याची, आता जे तू अर्जुनाला सांगत आहेस त्यावेळेस कुठे होती. आणि भगवंतासाठी असं नाहीये की ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन, ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांना सांगण्यात आलं की अश्वत्थामा एक हत्ती मारला गेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन भगवंतांना गरज होती या अधर्माचं साथ देणाऱ्या लोकांना ठार करण्यासाठी. परंतु भगवंतांना आपल्या शुद्ध भक्तांचं, पांडवांचं, त्यांच्याबद्दलचं समर्पण पण दाखवायचं होतं, की कशा प्रकारे भगवंतांचा जो आदेश आहे तो त्यांनी नेहमी सर्वश्रेष्ठ म्हणून त्याचं पालन केलं. आणि एका भक्ताचं ते पण विशेष महत्व आहे, की आपण आपल्या संकल्पनेला, आपल्या समजाला आसक्त नाहीयेत, आपण आसक्त आहेत भगवंत कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी. आणि ऑब्विसली स्वाभाविकतः आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवहार नाही करू शकत. भगवंतांचे जे आदेश आहेत, जे निर्देश आहेत, त्याचं पालन करणं हाच खरा धर्म आहे. श्रीमद भागवतांमध्ये यमराजजी यमदूतांना सांगतात की धर्मं तु साक्षात भगवत प्रणीतम, की खरा धर्म तो आहे जो भगवंत स्वतः निर्देश करत आहेत, उपदेश करत आहेत. क्लिअर आहे रजनी माताजी, प्रतिरूपा माताजी? हो हो प्रभूजी, हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. डॉक्टर प्रांजली शिंदे माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे मला एक विचारायचंय, हे प्रत्येक वेळेस संदर्भ येतो की आपल्याला भगवंताला प्रसन्न करण्यासाठी असं करायला पाहिजे, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तसं करायला पाहिजे. पण भगवंत तर स्वतः प्रसन्न रूप आहेत, आनंद रूप आहे. मग आपल्याला का बरं असे प्रयत्न करायचे? खूप छान प्रश्न आहे. की
भगवंतांचे वेगवेगळे उपदेश आहेत, तर आपण नेहमी ऐकतो की त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणतंही कार्य केलं पाहिजे. यज्ञ, दान, तप हे पण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी केलं पाहिजे. तर माताजींनी सांगितल्याप्रमाणे, आणि आपण या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला पण एक श्लोक पाहिला, 10वा श्लोक, आत्मा रामश्च मुनयो. केवळ भगवंतच नाही तर भगवंतांचे शुद्ध भक्त पण आत्माराम आहेत. आत्माराम म्हणजे पूर्णपणे सर्व संतुष्ट आहेत. त्यांच्या हृदयामध्ये कोणतीही अशी इच्छा नाही जी पूर्ण करण्याची त्यांना आवश्यकता आहे. परंतु ज्या ज्या वेळेस आपण विषय काढतो की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण कार्य करायला पाहिजे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी म्हणजे त्यांच्या भल्यासाठी नव्हे, तर भगवंतांना प्रसन्न करूनच केवळ आणि केवळ त्यांचे जे अंश आहेत, जीव मात्र, ते स्वतः कधीही त्यांच्या जीवनामध्ये आनंदी होऊ शकतात. यासाठी 2 उदाहरणं दिली जातात माताजी. यापैकी पहिलं उदाहरण भागवतातच येतं 4थ्या स्कंदामध्ये, की आपल्याला जर एखादं झाड सुकून चाललेलं आहे, पानं वगैरे सुकत आहेत, आणि आपल्याला त्या झाडाला पुनरुज्जीवित करायचं आहे, त्याला पुन्हा ताजंतवानं करायचं आहे, तर आपण काय करू प्रांजली माताजी? एका झाड जर सुकून चाललेलं आहे तर येस, आपण त्याला खत देऊ, पाणी देऊ, पाणी देऊ त्याची आणि निगा करू. निगा करू, आणि पाणी कुठं देऊ आपण? त्याच्या मुळाशी. मुळाशी देऊ. करेक्ट. तर कोणी म्हणू शकतं की अरे, सुकताना तर पानं दिसत आहेत, मग मुळाशी का पाणी द्यायचं? आपण त्या पानांवर पाणी टाकू, फांद्यांवर पाणी टाकू, पण त्यांनी तो परिणाम होणार नाही जो आपण त्या झाडाच्या मुळांना पाणी देण्याने, खत दिल्याने होईल. का? कारण भागवत सांगतं 4था स्कंद, ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी आणि पोषण देऊन सर्व झाडाचे जे वेगवेगळे लिम्स किंवा वेगवेगळे भाग आहेत, जसं की फांद्या असू, झाडाची फुलं असू, पानं असू, फळं असू, हे सर्व यांना पोषण दिल्या जातं. त्याचप्रमाणे भगवंतांना ज्यावेळेस आपण एखादं कार्य समर्पित करतो, एखाद्या कार्याचं फळ समर्पित करतो, त्यावेळेस भगवंतांनाच नाही तर त्यांचे जे आपण अंश आहोत सर्व जीव, त्या अंशांना पण खऱ्या रूपामध्ये संतुष्टता किंवा आनंद प्राप्त त्यावेळेसच होऊ शकतो, ज्यावेळेस आपण भगवंतांना समर्पित राहू. नाहीतर त्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे जर आपण फांद्या फुलांवर केवळ पाणी टाकत राहिलो, त्याने ते झाड वाचणार नाही. दुसरं उदाहरण दिलं जातं की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आपले अवयव आहेत, हात आहेत, पाय आहेत, डोकं, डोळे, कान, नाक सगळे आहेत, परंतु ज्यावेळेस आपल्याला वीकनेस वाटतो, आपल्याला अशक्तपणा वाटतो, आपण अन्न ग्रहण करतो आपल्या शरीरामध्ये शक्ती राहण्यासाठी. पण अन्न ग्रहण करताना जर हाताने म्हटलं की हा जो गुलाबजामुन किंवा हे जे पोळी भाजी आहे, ते मी स्वतःच उपभोगणार, ते मी तोंडामधून टाकणार नाही शरीराला पोटात जाण्यासाठी, फक्त ह्या गुलाबजामुनचा आनंद मी एकटाच स्वतः घेणार न तोंडामध्ये टाकता, तर आपल्याला खरं जे पोषण आहे ते अन्न ग्रहण करून ते कधीही प्राप्त होणार नाही. त्याचप्रमाणे आपण जर आपल्या कोणत्याही कार्याचे जे फळ आहे ते भगवंतांना समर्पित केलं नाही, स्वतः जर त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण या हाताप्रमाणे आहोत, जे की अन्नाचा उपभोग स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे, तोंडामध्ये न टाकता, पोटामध्ये ते अन्न न जाऊ देता. तर सांगण्याचा अर्थ असा की असं नाही की भगवंतांना कोणती गोष्ट कमी आहे, ते आत्माराम आहेत, एव्हर सॅटिस्फाईड, नेहमी संतुष्ट आहेत. आपण भगवद्गीतेत पण पाहतो, भगवद्गीता सुरू होताना अर्जुनाची अवस्था कशी होती की त्याला पूर्ण स्वतःचं गांडीव धनुष्य धरता येत नव्हतं, एका ठिकाणी उभं राहणं अवघड होत होतं, आणि काय करावे काय नाही याबद्दल काहीही कळत नव्हतं. अशा स्थितीमध्ये भगवंतांना समर्पित झाला अर्जुन, आणि भगवंत त्यावेळेस स्मित हास्य करत होते अर्जुनाकडे पाहून. तर सांगण्याचा अर्थ आहे की भगवंतांना गरज नाहीये आपल्या समर्पणाची, पण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परिपूर्णता आणण्यासाठी, संतुष्टता आणण्यासाठी, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत, जोपर्यंत आपण त्यांना समर्पित राहून आपले कार्य करणार नाही, तोपर्यंत त्यांना तर काही फरक पडणार नाही, पण आपण मात्र नियमित असंतुष्ट राहू आपल्या जीवनामध्ये. ठीक आहे प्रांजली माताजी? हो, थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण, धन्यवाद. आणि असंच अजून एक उदाहरण दिलं जातं की ज्याप्रमाणे तुम्ही ज्या वेळेस आपण आरशामध्ये बघत असतो स्वतःला,
तयार करण्यासाठी, टापटीप करण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी, तर आपण पाहतो की आपण स्वतःला व्यवस्थित जर तयार केलं तर आरशातलं आपलं जे प्रतिबिंब आहे ते पाहून आपण स्वतः तयार होतो. ते प्रतिबिंब पण सुंदर दिसतं आपण जर स्वतः व्यवस्थित तयार झालो तर. त्याचप्रमाणे आपण जर भगवंतांना अशा प्रकारे झाडाचं उदाहरण म्हणा किंवा पोटाचं उदाहरण म्हणा संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण सर्व जीव हे भगवंतांच्या रिफ्लेक्शन प्रमाणे त्यांचे अंश मात्र आहोत. तर ते रिफ्लेक्शन जे आहे आरशातलं ते ऑटोमॅटिकली सुंदर दिसायला लागेल जर आपण स्वतःला व्यवस्थित तयार केलं तर. त्याचप्रमाणे भगवंतांना जर आपण व्यवस्थित आपली सेवा अर्पण केली तर त्यांना कोणत्या सेवेची किंवा कोणत्याही जे आपण भोग अर्पण करतो त्याची इच्छा नाहीये, परंतु आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता येईल. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 37. स्वप्राणान्य पर प्राणय प्रपुष्णात्य गृणः खलः तद्वद्धस्तस्य हि श्रेयो यद्योषाद्यात्यधः पुमान्. हरे कृष्ण. माधुरी माताजी, तुम्हाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे प्रभुपाल कृष्ण. महाराज की जय हो. जय. दुसऱ्याच्या जीवनाचा नाश करून जो निर्लज्ज क्रूर मनुष्य आपले जीवन पोसतो त्याला त्याच्या कल्याणासाठी ठार केले पाहिजे, अन्यथा तो आपल्या कार्याने अधोगतीस जाईल. तात्पर्य: जो क्रूरपणाने व निर्लज्जपणाने दुसऱ्याचे प्राण खर्चून आपले प्राण पुष्ट करतो त्याला प्राणास प्राण ही शिक्षा आहे. नरक गतीला जाणाऱ्या क्रूर माणसांना मृत्यूदंडाची शिक्षा देणे हे राजकीय नीती आहे. दुसऱ्याला ठार करणाऱ्या अपराध्याला शासकांनी दिलेली मृत्यूची शिक्षा त्या अपराध्याच्या कल्याणासाठीच आहे. त्यामुळे त्याला पुढील जन्मात अशा कर्माचे दुःख भोगावे लागत नाही. अशा मनुष्याला मृत्यूदंडाची दिलेली शिक्षा म्हणजे अल्प शिक्षा आहे. स्मृतीशास्त्रांप्रमाणे राजाने ज्यांना अशी प्राणास प्राण तत्वाने शिक्षा केलेली असेल ते सर्व पापापासून मुक्त होतात आणि त्यांना स्वर्गापर्यंत वाट मोकळी होऊ शकते. धर्माची तत्वे आणि नागरी आचारसंहिता लिहून ठेवणाऱ्या थोर मनुप्रमाणे पशुचा वध करणाऱ्यालाही खुनी मनुष्याप्रमाणे मानण्यात यावे. कारण पशुचे मांस हे सुसंस्कृत माणसांचे अन्न नाही. मनुष्याचे मुख्य कर्तव्य आहे भगवत धामास परत जाणे आणि त्यासाठी स्वतःची सिद्धता करणे. म्हणून म्हणतात की पशुला ठार करण्याच्या क्रियेत पापी लोकांच्या टोळीची एक सुनिश्चित योजना असते आणि ज्याप्रमाणे एका माणसाला ठार मारण्यासाठी एकत्र येऊन कट रचणारे सर्वच जण दंडाला पात्र असतात, त्याप्रमाणे अशा पशुवधातील सर्वच जणांना दंड झाला पाहिजे. जो पशु मारण्यास संमती देतो, जो पशुला ठार करतो, जो त्याची विक्री करतो, जो त्या पशुला शिजवितो, तो त्याची विक्री करण्याची व्यवस्था करतो आणि जो त्या पशुचे मांस खातो ते सर्वच निसर्गाच्या नियमाप्रमाणे शिक्षेला पात्र आहेत. भौतिक शास्त्रांची सर्वथा प्रगती झालेली वरून दुसरी भौतिक शास्त्रांची सर्वथा प्रगती झालेली असली तरी कोणीही प्राणी निर्माण करू शकत नाही व म्हणून कोणालाही आपल्या स्वतंत्र लहरीने जिवंत प्राण्याला मारण्याचा अधिकार नाही. श्रुतींनी पशु खाणाऱ्यांसाठी काही मर्यादित यज्ञांना अनुमती दिलेली आहे. कत्तलखान्यांवर बंदी घालण्याच्या हेतूने अशी अनुमती दिली गेली आहे, पशुहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी नाही. शास्त्रांमधील पशुयज्ञांचा विधी यज्ञीय पशु आणि मांस खाणाऱ्या अशा दोघांनाही चांगला आहे. चांगला या अर्थाने की
की यज्ञात बळी गेलेला पशु त्वरित मनुष्य योनीत जन्म घेतो व पशु खाणाऱ्यांचे महापापापासून रक्षण होते. मांसाचा पुरवठा करणारे कत्तलखाने हे देशाला, समाजाला, सामान्य जनांना सोसाव्या लागणाऱ्या भौतिक दुःखाची भयंकर उगमस्थाने आहेत. भौतिक जग मुळातच चिंतांनी भरलेले स्थान आहे. पशुहिंसेला प्रोत्साहन दिल्याने युद्धे, रोग, दुष्काळ आणि नको असलेली अनेक संकटे यांनी संपूर्ण वातावरणच अधिकाधिक दूषित होऊन जाते. हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. की जय. तर इथे भागवत सांगत आहे की कशा प्रकारे, ज्या प्रकारे एक एक मनुष्य आहे आणि त्याला समजा 5 मुलं आहेत आणि त्या 5 मुलांपैकी 4 मुलं खूप हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, परंतु एक जो आहे थोडासा मंद आहे, त्याच्या बौद्धिक शक्तीमध्ये म्हणा किंवा त्याचं कोणतंही काम उत्कृष्टपणे करण्याच्या त्याच्या कॅपॅसिटीमध्ये म्हणा. पण त्या 5ही मुलांच्या वडिलांना हे 5ही मुलं तेवढेच प्रिय असणार. असं नाही की हा मुलगा हुशार आहे, कर्तृत्ववान आहे म्हणून हा प्रिय आहे, परंतु एक मुलगा जो तेवढ्या बुद्धिमत्तेचा नाही, त्याच्यामुळे त्याला आपण नको राहू द्यायचं घरामध्ये. आई वडिलांसाठी हे 5ही मुलं तितकेच प्रिय आहेत. अशाच प्रकारे मनुष्य हा जरी भगवंतांच्या मुलांमध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ असला, तरीही भगवंतांसाठी बाकीचे जे पण प्राणी मात्र आहेत ते पण त्यांचे अंशज आहेत आणि भगवंतांना तेवढेच प्रिय आहेत. त्याच्यामुळे असं नाही आपण ठरवू शकत की आपण दुसऱ्या प्राण्यांना त्यांची हिंसा करू केवळ आणि केवळ आपल्या उपभोगासाठी किंवा आनंदासाठी. जसं भगवंत बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे की आपल्याला कुणाला प्राण देण्याची आपली पात्रता नाहीये. जसं की एक खूप सुंदर उदाहरण आहे की ज्यावेळेस ते एका झाडाचं पान तोडून दाखवतात, म्हणतात की आता हे पान पुन्हा जोडून दाखव. शक्य नाहीये जोडून दाखवणं. त्याचप्रमाणे जर आपल्याला कोणतं जीव जन्मास घालण्याची आपली पात्रता नाही, तर आपल्याला कुणाला मारण्याचा पण अधिकार दिलेला नाहीये. मग तुम्ही म्हणू शकता की जन्मास घालण्याची पात्रता बिलकुल आहे, मूल जन्मास घालतात लोक. मी म्हणेल की ती पण नाहीये. का? भगवंतांनी परवानगी दिल्याशिवाय ते पण होऊ शकत नाही. असे कित्येक कुटुंब आहेत जिथे पती पत्नी मुलाची इच्छा करतात, अपत्य प्राप्त करण्याची इच्छा करतात, पण भगवंतांची जोपर्यंत त्याला परवानगी नाहीये, भगवंतांच्या प्रकृतीची परवानगी नाहीये, तोपर्यंत बाळ होऊ शकत नाही. तर आपल्याला खरोखरच तो अधिकार नाहीये कोणताही जीव जन्माला घालण्यास. केवळ आणि केवळ भगवंतांच्याच कृपेने ते शक्य होऊ शकतं. आणि ती जर परवानगी नाहीये तर आपल्याला कोणता प्राण घेण्यास पण परवानगी नाहीये. त्यांनी इथे सांगितलंय की केवळ आपल्यासाठीच हे हानिकारक नाहीये, तर ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी पण भौतिक प्रकृतीचे जे वेगवेगळे रिॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो जे होतात, उदाहरणार्थ युद्ध म्हणा, रोग म्हणा, दुष्काळ म्हणा आणि नको असलेली अनेक सारी संकटे, ही हे ऑर्गनाइज्ड जे कत्तलखाने चालवले जातात. ऑर्गनाइज म्हणजे मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर करून जी पशुहत्या केली जाते आणि वेगवेगळ्या लोकांची इच्छा जिभेची पूर्ण करण्यासाठी. तर त्यासाठी शास्त्रामध्ये थोडंसं कन्सेशन दिलं आहे. काही यज्ञांच्या बाबतीमध्ये जर कुणाची इच्छा असेल तर तो पशु यज्ञ करा, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या पशुसाठी कमिट करत आहात की बाबा मी स्वतःच्या आनंद उपभोगण्यासाठी तुझा हे करत आहे, यज्ञामध्ये आहुती देत आहे. परंतु त्या पशुसाठी पण लगेच त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल. आणि ज्याप्रमाणे एक उदाहरण दिलं जातं की आजच्या काळात पण आपण बघतो की गव्हर्नमेंट जे आहे, सरकार जे आहे, ते काही गोष्टींसाठी जसं की नशापानाच्या गोष्टी, दारू असो, तंबाखू असो, खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स याच्यावर लावला जातो. आणि एवढं सगळं असताना पण तुम्ही ज्या तंबाखूचे काही प्रोडक्ट असतील, स्मोकिंग, सिगारेट वगैरे असू द्या किंवा दारू असू द्या, कुठेही बसून पब्लिक प्लेसमध्ये आपण घेऊ शकत नाही. जर घेतला तर खूप मोठ्या प्रमाणात दंड होऊ शकतो, तुरुंगवास पण होऊ शकतो. का? कारण सरकार सांगत आहे की आपल्याला जर ह्या कोणत्या गोष्टींचं घ्यायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला
खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागेल. दुसरी गोष्ट, त्यासाठी ठरवून दिलेल्या जागा आहेत, जसं परमिट रूम असो, जे कोणत्या गोष्टी असो, जिथे ते ह्या गोष्टी अलाउड आहेत, त्या ठिकाणी जाऊन, आणि त्या व्यक्तीला पण ते लायसन्स ठेवण्यासाठी काही गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याचं सेवन करू शकता. याचा अर्थ असा नाही की गव्हर्नमेंट ह्या सगळ्या रेस्ट्रिक्शन्स ठेवून ह्या गोष्टी अलाउड करत आहे. याचा अर्थ काय होतो, काय होतं प्रभूजीज माताजीज, की गव्हर्नमेंटला हे प्रोत्साहित करायचंय का, ह्या गोष्टी प्रोत्साहन द्यायच्यात का? नाही प्रोत्साहन द्यायच्या. प्रोत्साहन द्यायचे असत्या तर त्यांनी एवढं जास्त टॅक्सेशन नसतं लावलं, एवढे जास्त कन्स्ट्रेंट्स, रेस्ट्रिक्शन्स नसत्या लावल्या. पण एवढ्या जास्त अटी लावलेल्या आहेत, याचा अर्थ असा की गव्हर्नमेंट म्हणत आहे की ह्या गोष्टी शरीरासाठी घातक आहेत, आणि तुम्हाला तरी जर सेवन करायचंय तर या या अटींचं पालन करा आणि मग सेवन करा, आणि तुमच्या शरीरासाठी होणारी हानी समजून मग सेवन करा. आपण बघतो की सिगारेटच्या पॅकेटवर पण मोठ्या प्रमाणात वॉर्निंग लावलेली असते की कर्करोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे शास्त्र पण सांगत आहे की जर अशा प्रकारचा इंद्रिय भोग घ्यायचा आहे तर त्यांची ठरवून दिलेल्या जे विधी आहेत त्यांचं पालन करून इंद्रिय भोग घेण्याचं ठरवा. परंतु अशा प्रकारे जे ऑर्गनाइज्ड कत्तलखाने चालवले जातात ते समाजाच्या निश्चितच या बाकीच्या जे प्रॉब्लेम्स आहेत, युद्ध असो, रोग असो, दुष्काळ असो, नको असलेले बाकीचे संकट, त्यांचं कारण ठरतात. आणि कुणी प्रश्न विचारू शकेल की प्रभूजी ठीक आहे, शास्त्रामध्ये सांगितले पशूंबद्दल की भगवंतांचे अंश आहेत आणि आपण कधीही हिंसा त्यांच्याबद्दल नाही करायला पाहिजे. पण ज्यावेळेस आपण व्हेजिटेबल किंवा व्हेजिटेरियन डाएट पण ठेवतो, त्यावेळेस पण आपण हत्या नाहीत का करत आहोत? की फॉर एक्झाम्पल आपण पालकाचे पानं तोडून घेतो, मेथीचे पानं तोडून घेतो, भाजी करतो, ते पण जीव नाहीत का? निश्चितच आहेत. परंतु एक फरक आहे, त्या भगवंतांचे जे अंश आहेत आणि पशु जे आहेत त्याच्यामध्ये एक फरक आहे. भगवंत भगवद्गीतेत 9व्या अध्यायामध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. 9.26. आपण तो एकदा श्लोक उघडू इथे. कुणाच्या जवळ भगवद्गीता आहे तर आपण उघडू शकतो. 26, 27, हा 26. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिम उपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. भगवंत इथे सांगतात की कोणीही त्यांना एक पान, कोणतं फूल, एक फळ किंवा पाणी हे जर भक्ती भावाने अर्पण केलं भगवंतांना, निश्चित त्याचा स्वीकार करतील. पण भगवंत आपल्याला भगवद्गीतेत हे नाही सांगत आहेत की अंडम मत्स्यम मांसम हे तुम्ही मला अर्पण करा प्रेमाने आणि मी स्वीकार करला, असं नाही सांगत आहेत. भगवंतांना अर्पण करण्याच्या गोष्टी कोणत्या हे भगवंत आपल्याला सांगत आहेत. तर ह्या पण व्हेजिटेरियन गोष्टी पण, जसं भाजीपाला असो, फळ असो, असं नाही की आपण बाजारातून आणलं आणि लगेच आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी ते स्वीकार केलं. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भुंजते ते त्वगम पापा ये पचन्त्यात्म कारण यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयी भुंजते ते त्वगम पापा ये पचन्त्यात्म कारणात. खूप सुंदर श्लोक आहे. त्यामध्ये भगवंत सांगतात की यज्ञशिष्टाशिन संतो, आपण ते व्हेजिटेरियन जे अन्न आहे ते पण केवळ आणि केवळ अगोदर भगवंतांना यज्ञशिष्टाशिन भगवंतांना अर्पण करायला पाहिजे, आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ते स्वीकारायला पाहिजे. आणि हे जर आपण करत नाहीये, केवळ इंद्रिय तृप्तीसाठी जर आपण बाजारातून आणून डायरेक्ट सेवन करत आहोत अन्नाचं, तर भुंज ते त्वघम पापा, म्हणजे ते लोक स्वीकारत आहेत केवळ आणि केवळ पाप स्वीकारत आहेत, जर आपण भगवंतांना अर्पण केल्या विना गोष्टी आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी उपभोगासाठी स्वीकारत आहोत. ये पचंती आत्मकारणात, आत्मकारणात म्हणजे स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या सुखासाठी जे लोक अशा प्रकारचं अन्न स्वीकारतात जे की भगवंतांना अर्पण केलेलं नाही, ते पण केवळ आणि केवळ आपल्या कर्मबंधनाचं कारण ठरतं. तर 2 गोष्टी आपण पाहिल्या की व्हेजिटेरियन अन्न स्वीकारणं
म्हणजे सगळं झालं असं नाही. ते पण अन्न स्वीकारणं जर आपण भगवंतांना अर्पण न करता स्वीकारत आहोत, ते पण आपल्याला कर्मबंधनात अडकवेल. आणि जे कोणतं अन्न आपण भगवंतांना अर्पण करू शकतो त्याबद्दल पण भगवद्गीतेमध्ये क्लिअर भगवंतांनी सांगितलेला उपदेश आहे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या गोष्टीवर? महत्वाचा मुद्दा आहे. हरे कृष्ण. कादंबरी माताजी, किरण जाधव प्रभू, मनीषा जोशी माताजी, मुकेश प्रभूजी, संजय पाटील बा घुमे प्रभूजी आणि बाकीचे भक्त. नाही हरे कृष्ण प्रभूजी नाही. ओके ओके, तर आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस प्रभूजी. नाही, यावर माझा प्रश्न नव्हता. हा. मगाच्या यामध्ये तात्पर्यामध्ये आणि आणखीन एक होतं की पशुहत्या ही जर सुनियोजित अशी अनेक लोकांकडून केली तर ते सर्वच्या सर्व दंडास पात्र आहेत, असा पुन्हा एक मुद्दा होता या तात्पर्यामध्ये. पुन्हा एकदा सांगा प्रभूजी. या तात्पर्यामध्ये हा. पशुहत्या जी केली जाते, जी हा हा निषिद्ध आहे, हो ती जर सुनियोजितपणे केली. सामूहिकरित्या जर केली असेल तर ती हा करणाऱ्या सर्व जणांना ते दंड पात्र. प्राप्तीस पात्र हो आहे. हो याचाच अर्थ मग यापूर्वी रतिपुरमात्याजींनी जो प्रश्न विचारला होता की द्रोणाचार्य आणि यांच्यासाठी की त्यांना शिक्षा का झाली, तर ते द्रौपदीच्या वेळेला सुद्धा हे सुनियोजित असल्यामुळं आणि त्यांना सहकार्य केल्यामुळं ते दंडास पात्र ठरले, असं पण घेता येईल ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. की त्यावेळेस ऍज सच त्यांनी त्याच्यामध्ये हात नव्हता द्रौपदीचा अपमान केल्यामध्ये, परंतु द्रौपदीचा अपमान होत असताना तो अपमान थांबवण्यासाठी त्यांनी कोणतंही पाऊल उचललं नाही. आणि अशा लोकांसोबत जे की ते अपमान करण्यासाठी जिम्मेदार होते त्या लोकांच्या सेवेमध्ये तुम्ही राहत आहात, त्या लोकांकडूनच तुम्ही अन्न स्वीकारण्यासाठी तयार आहात, या अर्थ आपण पण त्यांच्या भागीदार बनतो त्यांच्या कर्मफळाच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण पुढचा श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 38 म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रतिश्रुतं च भवता पाञ्चाल्यै शृण्वतो मम आहरिष्ये शिरस्तस्य यस्ते मानिनी पुत्रः. तर ते भगवंत अर्जुनाला सांगत आहे. दुसरे असे की तुझे म्हणजे अर्जुनाचे, तुझे द्रौपदीला दिलेले वचन मी स्वतः ऐकले आहे. हे मानिनी, तुझ्या पुत्रांचा वध करणाऱ्याचे शिर मी तुला आणून देईल. हा मनुष्य आततायी असून तुझ्या कुटुंबियांचा वध करणारा आहे. या कुलांगाराने म्हणजे आपल्या कुळासाठी अपकीर्ती आणणाऱ्या व्यक्तीने, या कुलांगाराने आपल्या स्वामीला देखील असंतुष्ट केले आहे, म्हणून त्याला तू त्वरित ठार कर. तर भगवंत कृष्ण आपलं मत अर्जुनाला सांगत आहेत की अश्वत्थाम्यासोबत काय केलं पाहिजे. आणि खूप सुंदर भाग आहे हा भागवताचा. आपण येणाऱ्या काही श्लोकांमध्ये पाहू की कशा प्रकारे अश्वत्थाम्याला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. यामध्ये दुमत होतं, यामध्ये वेगवेगळी मतं होते. भगवंतांनी आता त्यांचं मत प्रस्तुत केलेलं आहे आणि आपण थोड्या वेळात काही येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. भीमसेन पण या मताशी सहमत आहेत, परंतु मेन म्हणजे मुख्यतः म्हणजे द्रौपदी माता या मताशी असहमत आहे. आणि कशा प्रकारे ती आपल्या मातृत्वेच्या भावनेने अश्वत्थाम्यावर कृपा दाखवते आणि अंततः शेवटी अर्जुनाच्या समोर द्विधा परिस्थिती उभी राहते की एका बाजूला भगवंत अश्वत्थाम्याला एक प्रकारे शिक्षा दे म्हणून सांगत आहेत आणि द्रौपदी
दुसऱ्या बाजूला अश्वत्थाम्याला मारू नका असं कसं अर्जुनाला सांगत आहे. आणि अर्जुन आपल्या आध्यात्मिक बुद्धीने अशी एक कृती करतो, अशा प्रकारे अश्वत्थाम्याला शिक्षा देतो की तो दोन्ही बाजूंना संतुष्ट करतो, दोन्ही बाजूंना समाधानी करतो. भगवंत कृष्णाला पण समाधानी करतो आणि द्रौपदीला पण समाधानी करतो. खूप महत्वाचा भाग आहे, आपण समजून घेऊ. अजून 1-2 श्लोक घेऊ, मग आज कन्क्लूड करू. हा मनुष्य आततायी असून तुझ्या कुटुंबियांचा वध करणारा आहे. या कुलंगाराने आपल्या स्वामीला देखील असंतुष्ट केले आहे. म्हणून त्याला तू त्वरित ठार कर. आपल्यापैकी कुणी हात आत्ता वर केलेला? प्रभूजी, माताजी, कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. संजय पाटील बा घुमे प्रभूजी, तुम्ही हा वाचा आणि गणेश कुलकर्णी प्रभू तुम्ही पुढचा वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तात्पर्य येथे द्रोणाचार्यांच्या पुत्राची कुलागार संबोधून निंदा केली आहे. द्रोणाचार्यांच्या नावाचा मोठा आदर होता. हे जरी शत्रू पक्षाला मिळालेले होते तरी पांडवांनी नेहमी त्यांचा आदर केला होता. अर्जुनाने युद्धाचा आरंभ होण्या अगोदर त्यांना प्रणाम केला होता, त्यात काहीच चुकले नव्हते. परंतु द्रोणाचार्यांच्या पुत्राने द्वेजांना किंवा उच्चवर्णीय द्वेजांना न शोभणारी आणि त्यांच्याद्वारे अकरणीय अशी कृत्य करून स्वतःचे अधपतन केले होते. द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या 5 पुत्रांचा झोपेत असताना वध केला होता. अशा कृत्यामुळे त्याने स्वतःच्या स्वामीला दुर्योधनाला संतुष्ट केले होते. पांडवांच्या झोपलेल्या 5 मुलांना ठार मारण्याच्या घृणास्पद कृत्याला दुर्योधनाची कधीच मान्यता नव्हती. याचा अर्थ असा की अश्वत्थामा हा अर्जुनाच्या स्वतःच्या कुटुंबातील माणसांचा मारेकरी झाला, म्हणून त्याला शिक्षा करणे क्रमप्राप्त होते. जो सावध नसलेल्यावर अचानक घाला घालतो, म्हणून मागून वार करून ठार करतो, दुसऱ्यांच्या घराला आग लावतो, दुसऱ्यांची स्त्री पळून नेतो, अशांना शास्त्राने मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. भगवंतांनी या सर्व गोष्टींची अर्जुनाला जाणीव करून दिली, कारण त्याने त्याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावायचा होता. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. तर भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे आततायी व्यक्ती दिलेले आहेत. जसं की जो दुसऱ्यांचं घराला आग लावतो किंवा अचानक घाला घालतो, मागून वार करतो, कुणाची परस्त्री ही पळवून नेतो, असे आततायी, कुणाची जमीन बाकीचे संपत्ती हडपून बळजबरीने घेतो, अशा प्रकारच्या लोकांना आततायी म्हटलेले आहे. आणि शास्त्राप्रमाणे हे व्यक्ती जरूर कठोर मधल्या कठोर मृत्यूदंडास पात्र आहेत. याचा अर्थ असा नाही की आपणच दंड द्यायला पाहिजे, असा अर्थ इथे स्वीकारू नका, कारण सर्व भगवंतांचे भक्त हे कायद्याचे पालन करणारे असतात. परंतु कशा प्रकारे भगवंतांच्या नियमाप्रमाणे हे व्यक्ती दंडास पात्र आहेत हे इथे सांगितलेलं आहे. तर अर्जुनाला सांगत आहेत की या आततायी व्यक्तींच्या कृत्यामधलंच एक कृत्य या अश्वत्थाम्याने पण केलेलं आहे, त्याच्यामुळे तो पण निश्चित मृत्यूदंडास पात्र आहे. तर अजून एक श्लोक पाहू आपण. सूत उवाच एवं परीक्षिता धर्मं पार्थ एवं परीक्षिता धर्मं पार्थ कृष्णेन चोदितः नैच्छद्धन्तुं गुरुसूतं यद्यपि आत्महनं महान्
सूत गोस्वामी म्हणाले. संजय पाटील प्रभूजी, घुमे प्रभूजी, तुम्ही वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, अर्जुनाची आचार धर्मविषयक परीक्षा पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला द्रोणाचार्यांच्या पुत्राला ठार मारण्याची प्रेरणा दिली. तथापि अर्जुनाचे मन मोठे होते. अश्वत्थाम्याने जरी त्यांच्या परिवारातील माणसांचा वध केला होता, तरीही त्यांच्या मनात गुरुपुत्रांना ठार मारण्याची इच्छा उत्पन्न झाली नाही. तात्पर्य अर्जुन महान होता, त्यात शंकाच नाही. येथे हे सिद्ध होते. भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्यांना ठार मारण्याची अर्जुनांना प्रेरणा दिली होती, परंतु अर्जुन आपल्या महान गुरूंच्या पुत्राला सोडून देण्याविषयी विचार करतो. निश्चितच अश्वत्थामा हा मनाच्या विकारांना अनुसरून वागणारा, अहंकाररहित, गुणास्पद कार्य करणारा होता. परंतु अर्जुनाच्या दृष्टीने तो द्रोणाचार्यांचा पुत्र होता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बाह्यकारी प्रेरणा देऊन त्यांच्या कार्यातील विवेकीपणाची परीक्षा पाहिली. अर्थातच अर्जुन कार्यनिर्वाह करण्यात कच्चा होता असे नाही. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या कार्यवाहीतील जाणतेपणा माहित होता असेही नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण अनेक वेळा आपल्या शुद्ध भक्तांना कर्तृत्वाची जाणीव स्पष्ट करून देतात. त्यांनी गवळणींचीही अशी परीक्षा केली होती. प्रल्हाद महाराजांनाही अशी परीक्षा द्यावी लागली. सर्व शुद्ध भक्त भगवंतांच्या परीक्षेत यशस्वी होतात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंत तुम्हा आम्हा सर्वसामान्यांसाठी ज्या वेळेस कधी उदाहरण प्रस्तुत करायचे, भगवंतांना कुणाच्या माध्यमातून भगवंत उदाहरण प्रस्तुत करतात नेहमी? प्रभूजीच, माताजीच, कुणाच्या माध्यम? हरे कृष्ण. हरे कृष्ण. शुद्ध भक्तांच्या माध्यमातून. हा, एकदम बरोबर. नेहमी शुद्ध भक्तांच्या माध्यमातून तुमच्या आम्हा सर्वांसाठी उदाहरण प्रस्तुत करतात. आणि ते उदाहरण प्रस्तुत करण्यासाठीच भगवंत आपल्या शुद्ध भक्तांना वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये कधी कधी टाकतात, जेणेकरून त्यांच्या वागण्यातून आपल्या सर्वांना लाभ व्हावा, आपल्या सर्वांना उपदेश प्राप्त व्हावा. कशा प्रकारे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंतांचं स्मरण करून भक्तीमध्ये कार्य केले पाहिजे. जसं की प्रभुपादजी उदाहरण देतात की एखादी स्त्री ज्यावेळेस नवीन लग्न होऊन आपल्या सासरी जाते, त्यावेळेस त्या स्त्रीच्या सासूबाईंना जर आपल्या सुनेला काही शिकवायचं असेल, तर त्या कधी त्या सुनेला प्रत्यक्ष रूपामध्ये कदाचित करेक्शन सांगणार नाहीत. का? की मुलगी नवीन लग्न करून आलेली आहे घरी, तिला एकदम लगेच ऑकवर्ड वाटायला नको, तिला वाईट वाटायला नको. म्हणून सासूबाई काय करतात की सुनेला एखादी गोष्ट समजून सांगायची तर आपल्या मुलीला सांगतात की बाई, तुला जर स्वयंपाक करायचा असेल, ही गोष्ट करायची असेल तर अशा प्रकारे कर. आणि ते आईनी मुलीला सांगितलेलं ज्यावेळेस सून ऐकते, त्यावेळेस त्या सुनेला कळतं की अरे, आपल्या हातून पण ही चूक होत आहे, आपण पण ही दुरुस्त करायला पाहिजे. त्याच प्रकारे भगवंत पण नेहमी सामान्य जीवांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी उपदेश करतात आपल्या शुद्ध भक्तांचं उदाहरण प्रस्तुत करून. आणि त्याचमुळे प्रभुपादजी ते सांगतात भागवतामध्ये की वेगवेगळे प्रकारचे जे शुद्ध भक्त आहेत, मग त्या वृंदावनच्या गवळणी असू किंवा प्रल्हाद महाराज असू किंवा पांडव असू, या सर्वांना अशा प्रकारच्या कठीण परीक्षेमध्ये भगवंतांकडून टाकले जाते पुन्हा पुन्हा, केवळ आणि केवळ तुम्ही आणि मी आपले धडे शिकावेत यासाठी. आणि भगवंतांचे महान शुद्ध भक्त भगवंतांनी दिलेल्या या सर्व परीक्षांमध्ये यशस्वी होतात, कारण ते भगवंतांप्रती पूर्णपणे समर्पित असतात
आणि इथे पण आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू कशा प्रकारे अर्जुन पण भगवंतांनी दिलेले ह्या परीक्षेमध्ये पूर्ण पास होतो, यशस्वी होतो. तर आपण श्लोक क्रमांक 41 पासून पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. आज आपण जे काही मुद्दे चर्चा केलेले त्यावर कुणाची काही टीका टिप्पणी काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. दीपाली माताजी, कादंबरी माताजी, मुकेश गावंडे प्रभूजी, पूजा माताजी, विजया जाधव माताजी, माधुरी माताजी आणि बाकीचे भक्त, सुषमा माताजी. हरे कृष्णा. क्लिअर आहे सगळ्यांना? प्रभूजीज माताजीज, हा भागवताचा भाग खूप महत्वाचा आहे आणि समजण्यासाठी सोपा आहे, कारण आपल्या समोर उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींचं. आपण पाहिलं की कशा प्रकारे धर्माचं तत्व पालन करणं हे असुर वृत्तीच्या लोकांना पण आधीच्या काळी माहित होतं, तर आपल्याला निश्चितच हे माहिती पाहिजे. दुसरं गोष्ट की कशा प्रकारे भगवंतांचे भक्त कठीण परिस्थितीमध्ये त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती कशी असते, कशा प्रकारे ते इम्पल्सिव्हली ऍक्शन घेत नाहीत, म्हणजे लगेच मनाला वाटलं म्हणून कोणती गोष्ट करत नाहीत, सारासार त्याचा विचार करतात भगवंतांनी दिलेल्या सत्सद विवेक बुद्धीने. तो पण खूप महत्वाचा मुद्दा आहे ह्या भागातून शिकण्यासारखा. तर आपण आजची चर्चा इथे कन्क्लूड करू. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा भाग घेण्यासाठी. वंश कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे 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 कृष्ण. कृष्ण प्रभुजी. हरे हरे प्रणाम कृष्ण. प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण.